Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start part 2 of chapter 2 is vector operation. Vector operation. In previous lecture we have studied vector quantity and scalar quantity and different types of vector. In this lecture we have studied the vector operation. First is the multiplication of vector by a scalar. Vectorचं scalar सोबतचं multiplication. Multiplying a vector p by a scalar quantity say yes. Scalar quantity s आहे आणि vector quantity p आहे. It's another vector q vector is equals to s into p vector. It is the multiplication of vector by scalar. Q will be the vector whose direction is same as that of p. आपण जर मल्टिप्लिकेशन केलं व्हेक्टरचा स्केलर सोबत तर आपल्याला व्हेक्टरच क्वांटिटी मिळते आणि व्हेक्टर जे व्हेक्टर क्वांटिटी मिळते तिची डायरेक्शन ही व्हेक्टर क्वांटिटी p बरोबर असते. म्हणजे जी व्हेक्टर क्वांटिटी राहते त्याच्याच बरोबर राहते आणि मॅग्नेट्यूड इज s टाइम्स द मॅग्नेट्यूड ऑफ p आणि त्याची मॅग्नेट्यूड ही स्केलर क्वांटिटीच्या टाइम्स s टाइम्स राहते मॅग्नेट्यूड ऑफ p. Next, second is the addition and subtraction of vector. जर आता इथे मल्टिप्लिकेशन ऑफ व्हेक्टर आणि स्केलरचा आपण जर एक्झाम्पल बघितलं तर एक्झाम्पल काय राहील फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. फोर्स काय आहे ही व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि डिस्प्लेसमेंट ही कोणती क्वांटिटी आहे. सॉरी डिस्प्लेसमेंट नाही डिस्टन्स ही कोणती क्वांटिटी आहे. सॉरी एक्झाम्पल आपण नंतर बघू. आपण आता बघूया सेकंड ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ व्हेक्टर. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ व्हेक्टर. It is important to understand that only vectors of the same types can be added or subtracted. हे लक्षात ठेवायचं की सेम टाइप्सचे व्हेक्टरच काय होतात ऍड होतात किंवा सबट्रॅक्ट होतात. फॉर एक्झाम्पल फोर्स F1 and force F2 can be added to give the resultant force F is equals to F1 plus F2. म्हणजे सेम टाइप्सचे व्हेक्टर ऍड होतात आणि सबट्रॅक्ट होतात. बट अ फोर्स व्हेक्टर कॅनॉट बी ऍडेड टू ए व्हेलॉसिटी व्हेक्टर. जो फोर्स आपण जर आता कन्सिडर केला फोर्स व्हेक्टर हा व्हेलॉसिटी व्हेक्टर सोबत ऍड होणार नाही कारण फोर्स हा वेगळा व्हेक्टर आहे आणि व्हेलॉसिटी ही वेगळा व्हेक्टर आहे. ते दोघंही ऍड होणार नाही. म्हणजे सेम व्हेक्टरच काय होईल ऍड होईल आणि सबट्रॅक्ट होईल. It is easy to find the addition of vectors AB and BC, vector AB and vector BC having the same or opposite direction but different magnitude. If the individual vector are parallel, the magnitude of their resultant is the addition of the individual magnitude. आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. दोन वेक्टर्स घेतले वेक्टर AB and वेक्टर BC ज्याचे सेम आणि किंवा डायरेक्शन सेम डायरेक्शनने असेल किंवा अपोजिट डायरेक्शनने असेल बट डिफरंट मॅग्नेट्यूडचे असेल वेगवेगळ्या मॅग्नेट्यूडचे असेल तर त्याचे जे इंडिव्हिज्युअल वेक्टर आर पॅरलल. द मॅग्नेट्यूड ऑफ देअर रिझल्टंट इज द ऍडिशन ऑफ इंडिव्हिज्युअल
वेक्टर. आता आपण इथे वेक्टर घेतलेला आहे वेक्टर ए बी. वेक्टर ए बीचं मॅग्निट्यूड किती आहे 5 आहे आणि त्याची डायरेक्शन ए बी अशी आहे. नंतर आपण वेक्टर काय घेतलेला आहे बी सी घेतलेला आहे. त्याची मॅग्निट्यूड किती आहे 7 सेंटीमीटर आहे. जर याचा आपण दोन्ही याचा जर रिझल्टंट घेतला तर रिझल्टंट वेक्टर आपल्याला काय मिळेल ए सी. ए सी म्हणजे आपलं काय राहील ए बी प्लस बी सी. तर ए सी वेक्टर किती होईल 12 सेंटीमीटर. आता हे काय आहे पॅरलल आहे म्हणून फिगर ए रिझल्टंट ऑफ पॅरलल. तर वेक्टर मॉड ऑफ वेक्टर ए सी इज इक्वल्स टू मॉड ऑफ वेक्टर ए बी प्लस मॉड ऑफ वेक्टर बी सी. पॅरलल घेतले आहे. And the direction of the resultant is the same as that of individual vector as shown in figure. आता आपण इथे बघा रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन ही इंडिव्हिज्युअल वेक्टरच्या डायरेक्शनच्या दिशेने आहे. इंडिव्हिज्युअल वेक्टर जे आहे ए बी आणि बी सी हे इंडिव्हिज्युअल वेक्टर झाले. त्याचे जे रिझल्टंट आहे ए सी वेक्टर याची डायरेक्शन पण काय सेम डायरेक्शननी आहे. However, if the individual vector are anti-parallel, आता दोन वेक्टर जर anti-parallel असेल एक डायरेक्शन दोघांची काय असेल अपोजिट असेल. However, the individual vector are anti-parallel, the magnitude of their resultant is the difference of the individual magnitude. त्यावेळेस त्याचे जे रिझल्टंट वेक्टर राहील ते काय राहील त्या दोन इंडिव्हिज्युअल वेक्टरचा डिफरन्स. And the direction is that of the larger vector. आणि त्याची डायरेक्शन ही किती राहील लार्जर वेक्टरच्या डायरेक्शनच्या दिशेने राहील. आता इथे बघा दोन इंडिव्हिज्युअल वेक्टर घेतलेला आहे वेक्टर ए सी आणि वेक्टर बी सी. ए सी ची डायरेक्शन या डायरेक्शननी आहे तिथे 6 न्यूटन आहे मॅग्नेट्यूड आणि बी सी या डायरेक्शननी आहे त्याचं मॅग्नेट्यूड आहे 5 न्यूटन. याचा रिझल्टंट काय राहील ए बी राहील 11 न्यूटन रिझल्टंट राहील मॅग्नेट्यूड राहील त्याचं. तर किती राहील त्याचं रिझल्टंट काय राहील डिफरन्स राहील. डिफरन्स ए सी इज इक्वल्स टू ए बी सॉरी इथे दोन कन्सिडर केले सॉरी. हे बघा इथे वेक्टर ए बी आहे 11 मॅग्नेट्यूड आहे 11 न्यूटन याची डायरेक्शन ए बी या डायरेक्शननी आहे आणि वेक्टर बी सी याची डायरेक्शन या डायरेक्शनने आहे दोन्ही अपोजिट डायरेक्शननी आहे. इथे सेकंड वेक्टर आहे 5 न्यूटन. त्याचा जे रिझल्टंट वेक्टर राहील काय राहील तो डिफरन्स राहील ए बी मायनस बी सी. म्हणून वेक्टर ए सी रिझल्टंट वेक्टर ए सी इज इक्वल्स टू मॉड ऑफ वेक्टर ए बी मायनस मॉड ऑफ वेक्टर बी सी. आणि या रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन लॉंग इंडिव्हिज्युअल जो लॉंग वेक्टर आहे त्या डायरेक्शननी राहील. रिझल्टंट ऑफ अँटी पॅरलल फोर्सेस हे फोर्स दिलेला आहे आपल्याला. हेन्स ए सी वेक्टर इज इक्वल्स टू मॉड ऑफ ए बी वेक्टर मायनस मॉड ऑफ बी सी वेक्टर. दिस इज द ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर. आता आपल्याला जर आपल्याला वेक्टर सेम डायरेक्शनने दिलेले असेल किंवा अपोजिट डायरेक्शनने दिलेले असेल तर आपण त्याची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकतो. परंतु काही वेळेस असे वेक्टर राहते की त्याचे डायरेक्शन सेम डायरेक्शननी नसते आणि अपोजिट पण डायरेक्शननी नसते. तर त्यावेळेस आपण ते वेक्टर कसे ऍड करायचे त्यासाठी यांनी सांगितलंय ट्रायंगल लॉ फॉर वेक्टर ऍडिशन. When the vectors of given types do not act in the same or opposite direction, the resultant can be determined by using triangle law of vector addition. Triangle law for vector addition. The triangle law can be stated as follows. Statement: if two vectors describing the same physical quantity are
represent in magnitude and direction by the two sides of a triangle taken in order. Then their resultant is represented in magnitude and direction by the third side of the triangle drawn in the opposite sense. जर टू वेक्टर दिलेले असेल आपल्याला सेम फिजिकल क्वांटिटीचे आणि त्याचे रिप्रेझेंट असेल त्याची मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही दिलेलं असेल तर त्यावेळेस काय करायचं, ते दोन जे वेक्टर आहे ते कन्सिडर करायचे की त्या दोन साइड्स आहेत ट्रायंगलच्या, दोन साइड्स घ्यायच्या ट्रायंगलच्या आणि त्याची जे रिझल्टंट वेक्टर राहील त्या दोन वेक्टरचे जे रिझल्टंट वेक्टर राहील ते काय राहील, त्याची ट्रायंगलची थर्ड साइड राहील, थर्ड साइड्स ऑफ द ट्रायंगल ड्रॉन इन अपोजिट सेन्स. तुम्हाला हे स्टेटमेंट समजण्यासाठी खाली जे दिलेलं आहे ते समजून घ्यावं लागेल. लेट वेक्टर ए अँड वेक्टर बी आर टू वेक्टर. वेक्टर ए आणि वेक्टर बी दोन वेक्टर आहे इन द प्लेन ऑफ पेपर ॲज शोन इन फिगर. The sum of these two vector can be obtained by using triangle law. आता या दोन वेक्टर आपण आता याच्या आधी बघितलं, जर दोन वेक्टर सेम डायरेक्शननी असेल तर त्याचं रिझल्टंट आपल्याला काढता येते. जर दोन वेक्टर अपोजिट डायरेक्शननी असेल तर त्याचं रिझल्टंट काढता येते. परंतु आता इथे दोन वेक्टर असे दिलेले आहे, या डायरेक्शननी आहे आणि हा अशा डायरेक्शननी आहे, तर याचं आपण रिझल्टंट कसं काढू, तर ते रिझल्टंट काढण्यासाठी आपल्याला इथे काय सांगितलं आहे, ट्रायंगल लॉ. आता आपण इथे ट्रायंगल लॉचा काय करू, यूज करू. डिस्क्राइब ॲज शोन इन फिगर. ट्रायंगल लॉ काय सांगत आहे की हे दोन जे वेक्टर आपल्याला दिलेले आहेत ते दोन वेक्टर ट्रायंगलच्या दोन साइड काय करायच्या, कन्सिडर करायच्या. म्हणून आपण काय करू, ट्रायंगल लॉ डिस्क्राइब करू अबव ॲज शोन इन फिगर. हे पहा डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे वेक्टर ए आपण एक साइड घेतलेली आहे ट्रायंगलची आणि वेक्टर बी आपण दुसरी साइड घेतलेली आहे ट्रायंगलची. द रिझल्टंट वेक्टर इज इंडिकेटेड बाय सी. आणि रिझल्टंट जो वेक्टर आहे ती सी ने इंडिकेट केलेली आहे. तर रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय, थर्ड साइड आहे ट्रायंगलची. समजलं. वेन वी कॅन यूज द ट्रायंगल लॉ showing that the resultant vector C is equals to vector A plus B. Vector A plus vector B. First, vector addition is commutative for any two vector. Vector addition ही commutative आहे. commutative आहे म्हणजे जर P प्लस Q वेक्टर P प्लस Q असेल तर वेक्टर Q प्लस P असते. हे कम्युटेटिव्ह लॉ आहे, तो मॅथ्स मध्ये आहे. आता आपण फिगर डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे फिगर शोज द ऍडिशन ऑफ टू वेक्टर P अँड Q इन टू डिफरंट वे. P आणि Q वेक्टरचे ऍडिशन घेतलेले आहेत दोन डिफरंट वेनी. फर्स्ट ट्रायंगल घेतलेला आहे ट्रायंगल ओ ए बी. हा ट्रायंगल घेतलाय ओ ए बी. आता इथे आपण ट्रायंगल लॉ लावला, ठीक आहे, ट्रायंगल लॉ. तर रिझल्टंट वेक्टर काय होईल, पी वेक्टर प्लस क्यू वेक्टर इज इक्वल्स टू आर वेक्टर. आर वेक्टर इज इक्वल्स टू ओ बी. आता तसंच आपण सेकंड ट्रायंगल इथे कन्सिडर केलेला आहे ओ सी बी. ओ सी बी मध्ये पण ट्रायंगल लॉ यूज केला तर काय होईल, क्यू वेक्टर प्लस P वेक्टर इज इक्वल्स टू आर वेक्टर. तर दोन्ही याचे मध्ये बघा तुम्हाला आर वेक्टर सेम दिसत आहे, म्हणजे ओबी वेक्टर सेम दिसत आहे. याचाच अर्थ काय होईल, P वेक्टर प्लस क्यू वेक्टर इज इक्वल्स टू क्यू वेक्टर प्लस P वेक्टर. दिस इज द कम्युटेटिव्ह लॉ. सेकंड इज द वेक्टर ऍडिशन इज असोसिएटिव्ह. वेक्टर ऍडिशन ही काय राहते, असोसिएटिव्ह लॉ. associative law.
Figure show vector addition is associative if vector A, vector B and vector C are three vector, then ब्रॅकेट मध्ये वेक्टर A प्लस वेक्टर B ब्रॅकेट कंप्लीट प्लस वेक्टर C इज इक्वल्स टू वेक्टर A प्लस ब्रॅकेट मध्ये वेक्टर B प्लस वेक्टर C ब्रॅकेट कंप्लीट. असोसिएटिव्ह लॉ म्हणजे काय आहे, पहिले दोन वेक्टर ब्रॅकेट मध्ये असेल तर शेवटचे दोन वेक्टर ब्रॅकेट मध्ये असते, त्याची तिघांची ऍडिशन काय राहते, सेम राहते. फर्स्ट इन ब्रॅकेट, लास्ट इन ब्रॅकेट, हे लक्षात ठेवायचं. आता आपण इथे फिगर शो ऍडिशन ऑफ थ्री वेक्टर A vector, B vector and C vector in two different way to give the resultant vector R. ट्रायंगल कन्सिडर केलं आपण डायग्राम मध्ये बघा. ट्रायंगल O Q R, O Q R, ठीक आहे. रिझल्टंट वेक्टर R काय होईल, A प्लस B प्लस C. वेक्टर इन ब्रॅकेट वेक्टर A प्लस वेक्टर B इन ब्रॅकेट कंप्लीट प्लस वेक्टर C इन ट्रायंगल O Q R. तसंच वेक्टर आपण ट्रायंगल कन्सिडर केलेला आहे O P R, O P R. तर इथे काय होईल, वेक्टर A प्लस इन ब्रॅकेट वेक्टर B प्लस वेक्टर C रिझल्टंट वेक्टर R इज इक्वल्स टू R सेम आहे म्हणजे हे दोन काय होईल, सेम होईल. म्हणजे वेक्टर इन ब्रॅकेट वेक्टर A प्लस B ब्रॅकेट कंप्लीट प्लस वेक्टर C इज इक्वल्स टू वेक्टर A प्लस इन ब्रॅकेट वेक्टर B प्लस वेक्टर C. दिस इज द असोसिएटिव्ह लॉ. दिस इज असोसिएटिव्ह लॉ. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काही न्यूमरिकल दिलेले आहे, तुम्ही बघून घ्या. एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल आहे म्हणजे असोसिएटिव्ह लॉ इथे काय झाला, प्रूव्ह झाला. दोन्ही याच्यावरून ट्रायंगल आपण घेतलेला आहे, तिथे ट्रायंगल लॉ यूज केलेला आहे. आता आहे एक्झाम्पल नंबर 2.1. एक्सप्रेस द वेक्टर AC in terms of vector AB and vector CB shown in the following figure. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे पहा AB, CB आणि AC वेक्टर. सोल्युशन इथे काय केलेलं आहे, ट्रायंगल लॉ यूज केलेला आहे. ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन ऑफ वेक्टर कॅन बी रिटन ॲज, कसा होईल ट्रायंगल लॉ, AC प्लस CB इज इक्वल्स टू AB. याच्यावरून आपण AC काढू, हेच AC इज इक्वल्स टू AB मायनस वेक्टर AB मायनस वेक्टर CB. सिंपल दिलेले आहे एक्झाम्पल. एक्झाम्पल सेकंड बघा. फ्रॉम द फॉलोइंग फिगर डिटरमाइन द रिझल्टंट ऑफ फोर फोर्सेस A1, वेक्टर A1, वेक्टर A2, वेक्टर A3 and वेक्टर A4. डायग्राम अशी दिलेली आहे. OA वेक्टर A, A to B, A2 वेक्टर A2, B to C वेक्टर A3, C to D वेक्टर A4 आणि D to O वेक्टर A5. Join OB to complete triangle OAB as shown in figure. OB ला जॉईन केला, ठीक आहे. आणि आता इथे काय करू आपण, ट्रायंगल लॉ यूज करू. फर्स्ट इथं हा ट्रायंगल घेतलेला आहे, तो OB वेक्टर इज इक्वल्स टू काय येईल, OB वेक्टर प्लस OA वेक्टर प्लस AB वेक्टर मीन्स OB वेक्टर इज इक्वल्स टू A1 वेक्टर प्लस A2 वेक्टर. तसंच जॉईन केलं, OC जॉईन केला आपण, जॉईन केलाय कंप्लीट ट्रायंगल OBC झाला. हा OBC ट्रायंगल झाला, OBC. आता आपण इथे ट्रायंगल लॉ यूज केला तर काय येईल, OC वेक्टर
इज इक्वल्स टू ओबी वेक्टर प्लस बीसी वेक्टर. तर ओबी वेक्टर काय आहे A1 प्लस A2 आणि बीसी वेक्टर काय आहे A3. म्हणून काय होईल A1 प्लस A2 प्लस A3. तसंच फ्रॉम ट्रायंगल OCD, हा ट्रायंगल घेतला OCD. इथे पण ट्रायंगल लॉ यूज केलेला आहे. OD इज इक्वल्स टू वेक्टर OD इज इक्वल्स टू A5 प्लस OC प्लस CD वेक्टर. तर OC प्लस CD इज इक्वल्स टू काय आहे A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4. Thus OD vector OD is the resultant of four vectors A1, vector A1 plus vector A2 plus vector A3 and vector A4 represented by OA vector, AB vector, BC vector and CD vector. This is all about this topic. Thank you for watching this video. In next video we have studied the law of parallelogram vectors. Okay, bye.